त्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचे. असं समज, मी आता सगळ्यांना तेच विचारतोय की 24 तासासाठी तू मुख्यमंत्री झालास तर तू पहिला निर्णय कोणता घेशील? खूप अवघड प्रश्न आहे. अरे वा, अरे आता मुख्यमंत्री म्हणजे तो पिक्चरमध्ये दिसतं तेवढं सोपं नाही आहे ते काम. त्यासाठी खूप तयारी पाहिजे, थोडा लोकांचा सपोर्ट पण पाहिजे, तुम्ही कोणाबरोबर काम करणार आहे. आणि अनुभवी लोक असतील, एकटा कोणी काही नाही करू शकणार. बरोबर. किती कोणी मोठा असला तरी इतिहास तसा सांगतो. कारण आज जिंकला तरी तो उद्या त्याचं माहिती नाही काय, आणि आज जरी हारला तरी उद्या त्याचं काय ते सांगता येत नाही. पण तुला चांगला सपोर्ट पण मिळाला असं समजू. 24 तास 24 तास नायक सिनेमा तर पाहिला असशील अनिल कपूर. मग काय काय करावं असं वाटेल तुला? पहिला निर्णय असा काय घेशील? झालाच मुख्यमंत्री आणि तुला असं वाटतं की हे बदललं पाहिजे बाबा, हे खूप वाईट सुरू आहे. अच्छा, हे लोक पक्षफोडी करतात ना, इकडून तिकडे जातात, तिकडून इकडे जातात, याच्यावर कुठेतरी बंधन यायला पाहिजे. म्हणजे एवढे नियम बनवलेत, सगळे कायदे झालेत, पण तरी पण ते ओव्हरराईड करून लोक पुढे जातात आहे आणि चालूच आहे. आणि आता हे नवीनच काहीतरी सुरू झाले, कुठेतरी थांबलं पाहिजे. याने खूप चांगला मुद्दा मांडला की पहिला निर्णय काय असेल की हे पक्ष बदलून जातात, तर हे पक्ष बदलणं पहिलं थांबलं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून तो पहिलं हे काम करेल की जे कोणी आमदार असतील, जे पक्ष बदलत असतील, तर ते आता याच्या पुढे होणार नाही. हां, म्हणजे त्यासाठी काहीतरी एका दिवसाचं काम नाही येते, पण सुरू तर करावं लागेल सर्वांनी मिळून. मग हा आत्ताचा सध्याचा खूप ज्वलंत प्रश्न असं म्हणता येईल, कारण हे सध्या गेल्या हे काही एका राज्यात नाही आहे, तर अनेक राज्यामध्ये सुरू झालंय आणि सगळ्याच पक्षाचे लोक करतात, एका पक्षाचे नाही करत आहे. खूप खूप चांगलं बोललास तू, त्याबद्दल आभारी आहे. तुम्हाला काय वाटतं, काय काय निर्णय घेशील तू जर 24 तासासाठी मुख्यमंत्री झालास? जर असा प्रसंग आलाच, जर मी जसं की आता करंटली वन नेशन वन वोट हा मुद्दा चाललेला आहे, त्यानुसारच मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन. आणि जसं की माझ्या मित्रांनी सांगितलं की पक्षफुटीचा हा जो काही प्रकार आहे, सगळ्यात पहिले तर मी तो थांबवेल. मी स्वतःही माझा जो काही पक्ष असेल त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करेन. पण हे वन नेशन, आता हा एक खूप वेगळा मुद्दा मांडलाय ना, वन नेशन वन इलेक्शन. मग यांनी काय काय वाटतं, हे कशासाठी झालं पाहिजे? याच्याने काय फायदा होईल किंवा याच्याबद्दल तुला काय वाटतं? पहिली गोष्ट तर वन नेशन वन वोट झालं तर असे असंख्य जे काही एक्सपेन्सेस असतात ते पहिले आटोक्यामध्ये येतील. कारण आत्ता ही माझी इलेक्शन ड्युटी आलेली आहे. ते मी बघतोय की खूप आम्हाला असा काही खर्च होता जे आणि खूप रिसोर्सेस युटिलाइज केले जातात इलेक्शन ड्युटीसाठी. जसे की बँक स्टाफ असतो किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमधले जे काही एम्प्लॉई असतील, असे असंख्य लोक त्यांचं कोअर काम सोडून ते इकडे ड्युटीवर येतात. इकडेही मिसमॅनेजमेंट होऊन जातं आणि असे भरपूर एक्सपेन्सेस बिअर करावे लागतात गव्हर्नमेंटला. अगर जर वन नेशन वन वोट इम्प्लिमेंट झालं तर एकदाच सगळ्यांना मतदानाला बाहेर पडावं लागेल आणि सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन जातील. म्हणजे एकाच वेळी वन नेशन वन इलेक्शन, याचा अर्थ असा की एकाच वेळी सगळ्यासाठीचं मतदान होईल. मग ते नगरसेवक असू दे, आमदार असू दे किंवा खासदारकी असू दे, या सगळ्या वेळी एकाच वेळी जर मतदान झालं तर याचा फायदा असा होईल की जो काही खर्च आहे तो एकदाच होईल. दरवेळी वारेमाप खर्च करावा लागणार नाही. आणि प्रॉपर इलेक्शनची प्रोसेस अंमलात होईल. हा खूप अतिशय वेगळा मुद्दा मांडला. ह्यांनी पण आधी पक्षफुटीवरती म्हणाला आणि इलेक्शनच्या बाबतीतला म्हणाला. खूप चांगला मुद्दा मांडला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे. 24 तासासाठी मुख्यमंत्री तुम्ही झालात तर काय कर फॉरेन इफ